झी 24 तास एक पाऊल पुढे. 14% कमी केली. त्यानंतर घरगुती गॅसच्या सिलेंडरची सबसिडी वर्षाला केवळ 6 सिलेंडरवर आणून ठेवली. त्यामुळे त्यांना अर्थातच मित्र पक्षांची नाराजी ओढवून घ्यावी लागली. ममता बॅनर्जींनी तर यूपीएशी काडीमोड घेतला. तेव्हा सरकार पडणार की काय अशी चर्चा होती. एफडीआयच्या निर्णयाला विरोध झाला. पण मायावती आणि मुलायम सिंग यांच्यातल्या राजकीय वैराचा फायदा काँग्रेसनं बरोबर उठवला. प्रत्येक अडचणीच्या वेळी सरकार जाणार की राहणार अशी चर्चा झाली. पण जनआंदोलनाचा फुगा फुटल्यानंतर सरकारला खरं बळ मिळालं. टीम अण्णांमधील मतभेदांमुळे आंदोलनाची पुरती वाताहत झाली. त्यातच केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी स्थापन करून आपल्या राजकीय महत्वाकांक्षेला नवरूप दिलं. अण्णांनी नव्या टीमसह देशव्यापी दौरा करण्याची घोषणा करून आंदोलनाची विझलेली मशाल पुन्हा पेटवण्याची घोषणा तर केली. पण या सगळ्या प्रकारामुळे जन आंदोलनाचं मोठं नुकसान झालंय. एकीकडे आंदोलनाची ही अवस्था झाली असताना दुसरीकडे वर्षभरात उघड झालेल्या अनेक घोटाळ्यांवर पद्धतशीरपणे पडदा टाकण्यात आला. टाटा उद्योग समूहाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेल्या रतन टाटा यांचं नाव माहीत नाही अशी एकही व्यक्ती सापडणं विरळच. देश विदेशात रतन टाटा यांच्या नेतृत्वाबद्दल नेहमीच आदरानं बोललं गेलं. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी टाटा उद्योग समूहाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. रतन टाटा यांनी कंपनीचा नफा 14,000 कोटींवरून 4,75,000 कोटींवर नेला. त्याचप्रमाणे 26 लाखांवरून भागधारकांची संख्या 38 लाखांवर नेली. आंतरराष्ट्रीय व्यापारही $4.7 बिलियन वरून $58.5 बिलियन वर नेला. कुठल्याही आंतरराष्ट्रीय समूहाच्या प्रमुखाला हेवा वाटेल असं कर्तृत्व रतन टाटा यांनी करून दाखवलं. संयमी, दृढनिश्चयी आणि भविष्याचा अचूक वेध घेणारा असे विविध गुण अंगी असलेल्या रतन टाटांनी 2012च्या शेवटी निवृत्ती घेतली आणि सायरस मिस्त्रींकडे टाटा ग्रुपचं नेतृत्व सोपवलं. पण टाटांची ही निवृत्ती मनाला चटका लावून गेली एवढं मात्र नक्कीच खरं. वर्ष सरता सरता एका घटनेमुळे अवघा देश हादरून गेला. दिल्लीत चालत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि जनतेचा संताप रस्त्यावर पाहायला मिळाला. दिल्लीत तर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. लोक रस्त्यावर उतरले होते. जनक्षोभ वाढत होता. या दरम्यान पीडित तरुणीला उपचारांसाठी सिंगापूरला पाठवण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे जनतेतील संताप आणखीनच वाढला. सरकारनं आरोपींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं, पण त्यावर जनतेचं समाधान झालं नाही. मुंबईपासून दिल्लीपर्यंत ठिकठिकाणी लोकांनी निदर्शनं करून आपल्या संतापाला वाट करून दिली. झी 24 तास एक पाऊल पुढे.